कलर्स मराठी वाहिनीवरील काव्यांजली मालिकेच्या 16 मार्चच्या भागात प्रीतम आईबाबा आणि अंजलीला सांगतो, माझ्याकडे एक गुड न्यूज आहे. मला एका मोठ्या म्युझिक लेबलने अप्रोच केलंय. मी लवकरच त्यांच्याबरोबर काम करायला सुरुवात करणार आहे. प्रीतमचं हे बोलणं ऐकून सगळेजण फारच खुश होतात. मग थोड्या वेळानंतर मधुरा किचनमध्ये जाते आणि अंजलीला बोलते, हा जेवणाचा डबा तू घेऊन जा. तुला जसं तुझ्या अक्काईबद्दल वाटतं तसंच मला माझ्या मीनाक्षी ताईबद्दलही वाटतं. पण मगाशी प्रीतमच्या इन्व्हेस्टर्सचं टेन्शन आलं होतं मला आणि मी रागाच्या भरात काहीही बोलले. त्यावर मग अंजलीला खूप आनंद होतो आणि ती बोलते, बहिणीचं नातं किती वेगळंच असतं ना. कितीही काहीही झालं तरी त्यांच्यातलं प्रेम कधीच कमी होत नाही. या नात्याचे बंध इतके घट्ट असतात की ते सहज तुटूच शकत नाही. मग थोड्या वेळानंतर अंजली डबा घेऊन काव्याच्या घरी जाते तर तिथे काव्या रडत रडत सासरे बुवा आणि सासूबाईंना बोलत असते, माझ्यामुळे तुमच्यावर ही परिस्थिती आली आहे आणि मी काहीच करू शकत नाहीये. याचं मला खूप वाईट वाटतंय. मला माफ करा, मी कमी पडतेय. तेवढ्यात काव्याला तिथे उभी असलेली अंजली दिसते आणि तिला वाटतं आपण कशा अवस्थेत इथे राहतोय. आता मालिकेच्या आगामी भागात काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. पाहायला विसरू नका काव्यांजली रात्री 8:30 वाजता आपल्या कलर्स मराठीवर.